शिवसेनेचा 59वा वर्धापन दिन मुंबईमध्ये ठाकरे आणि शिंदेंकडून मेळाव्याचं आयोजन। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही शिवसेना प्रचाराचा नारळ फोडणार। मनसेशी युतीबाबत मातोश्रीवरच्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरेंची माजी नगरसेवकांना विचारणा, तर युतीचा फायदाच होणार असल्याचा माजी नगरसेवकांचा सूर। सगळ्यांना विश्वासात घेऊन युतीसंदर्भात निर्णय होणार। बारामतीच्या माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीवरून आरोपांची राळ। पीडीसीसी बँक रात्री 11 वाजता उघडी, मतदारांची यादीही सापडल्याचा रंजन तावरेंचा आरोप। तर बँकेमध्ये पैशांची पाकिटं भरायचा उद्योग सुरू आहे का, असाही सवाल। भंडाऱ्यामध्ये शिवसेना आमदार नरेंद्र भोंडेकर विरुद्ध भाजप आमदार परिणय फुकेंमध्ये वाद शिगेला। फुकेंना भंडाऱ्याचे राजकारण समजायला अजून वेळ, त्यांनी पक्ष वाढवण्यावर भर द्यावा, भोंडेकरांचा खोचक सल्ला। शिवसेनेच्या भरत गोगावलेंचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल। घरात मांत्रिकाकडून पूजा करत असल्याचा व्हिडिओ राष्ट्रवादीच्या सूरज चव्हाणांनी शेअर केलाय। मुंबईसह उपनगरात रात्रभर पावसाची संततधार। सखल भागात पाणी साचायला सुरुवात। मध्य आणि पश्चिम रेल्वेची वाहतूक 10 ते 15 मिनिटे उशिराने। रायगडमधील देवकुंड धबधबा, सिक्रेट पॉइंट, ताम्हिणी घाट या 30 सप्टेंबरपर्यंत पर्यटकांसाठी बंद। अनुचित प्रकार टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाची खबरदारी। रायगड जिल्ह्यातल्या शाळांनाही सुट्टी जाहीर। पुण्यात पावसाची हजेरी। आळंदीमध्ये इंद्रायणी नदीच्या पाणी पातळीत वाढ, तर लोणावळ्यामध्ये गेल्या 24 तासात 221 मिलीमीटर पावसाची नोंद। एअर इंडियाकडून वाईड बॉडी फ्लाईटसह आंतरराष्ट्रीय उड्डाणांमध्ये 15% कपात। अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडिया 20 जूनपासून निर्णय लागू करणार। कोणत्याही परिस्थितीत शरण येणार नाही, इराणनं अमेरिकेला ठणकावलं। अमेरिकन सैन्यानं युद्धात हस्तक्षेप केला तर परिणाम वाईट होतील, इराणचा इशारा। युद्धादरम्यान इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना वाचवण्यासाठी ऑपरेशन सिंधू राबवलं। 110 भारतीय विद्यार्थ्यांची पहिली तुकडी दिल्लीत दाखल। अर्मेनिया मार्गे विद्यार्थी मायदेशी परतले। अरण्य ऋषी मारुती चितमपल्ली यांचं सोलापूरमध्ये निधन। वयाच्या 93व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। बऱ्याच दिवसांपासून आजारी होते। संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आज आळंदीतून पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान करणार। माऊलींच्या पालखी सोहळ्यासाठी अलंकापुरी सजली। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू।